नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघांमध्ये होणार आहे. हा सामना दुबईत 9 मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत 4 विकेट्सनं पराभूत करत याआधीच अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. तर आता न्यूझीलंडनं आफ्रिकेला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमनं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली. न्यूझीलंडनं उपांत्य फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 50 धावांनी मात केली. न्यूझीलंडनं केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 363 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला डेव्हिड मिलरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 312 धावाच करता आल्या. न्यूझीलंडनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात किवी संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू केन विल्यमसननं आपल्या डावातील 27 धावा पूर्ण करत कारकिर्दीतील एक मोठा टप्पा गाठला. विल्यमसननं 94 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 102 धावा केल्या. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. तर सर्वात जलद 19,000 धावांचा टप्पा गाठणारा चौथा खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडचा युवा आणि संयमी फलंदाज रचिन रवींद्र यानं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत इतिहास घडवला. रचिननं उपांत्य फेरीतील सामन्यात लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलंय. रचिनचं हे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसरं आणि एकदिवसीय कारकिर्दीतील एकूण 5वं शतक ठरलंय. रचिन यासह एकाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडकडून 2 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला मुकावं लागलंय. त्यामुळे अनुभवी स्टीव्ह स्मिथ याला कर्णधार करण्यात आलं. मात्र 4 मार्च रोजी टीम इंडियानं कांगारूंचा सेमीफायनलमध्ये धुव्वा उडवला आणि स्टीव्हन स्मिथनं या पराभवानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. स्मिथनं एकदिवसीय कारकिर्दीतील 170 सामन्यांमध्ये 5,800 धावा केल्यात आणि तसंच 28 विकेट्स देखील त्याने घेतल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 5 मार्च रोजी ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय खेळाडूंचंच वर्चस्व स्पष्टपणे दिसून आलंय. गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद शमीच्या रँकिंगवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असताना वरुण चक्रवर्तीनं सर्वात मोठी कामगिरी करण्यात यश मिळवलंय. ICCच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत वरुण चक्रवर्तीनं एकूण 143 स्थानांची झेप घेतली आहे, ज्यामुळे तो आता अव्वल 100 गोलंदाजांमध्ये पोहोचलाय. वरुण चक्रवर्ती एकूण 371 रेटिंगसह क्रमवारीत 96व्या स्थानावर आहे. यंदाचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आलं होतं, पण ही स्पर्धा भारतीय संघाच्या सुरक्षेच्या कारणामुळे हायब्रिड पद्धतीने खेळवण्यात येते. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले, तर उर्वरित संघांचे सामने हे लाहोर, कराची या ठिकाणी खेळवण्यात आले होते. मात्र आता महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित केलं जाणार आहे आणि भारताला त्याचं अधिकृत यजमानपद मिळालं आहे. परंतु स्पर्धेच्या पात्रता सामन्यांचे आयोजन भारताच्या शेजारील देश पाकिस्तानला देण्यात आले आहेत. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश संघाच्या खराब कामगिरीनंतर बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमनं निवृत्तीची घोषणा केली आहे. मुशफिकुर रहीम बांगलादेशकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार नाहीये. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. बुधवारीच बांगलादेश संघाचे वार्षिक करार जाहीर करण्यात आले आणि त्यानंतर लगेचच त्यानं निवृत्तीची घोषणा केली आहे. तो बांगलादेशकडून जवळपास 19 वर्ष एकदिवसीय क्रिकेट खेळला. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.